हरि ओम. आज शनिवार 1 फेब्रुवारी 2025, गणेश जयंती. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की देहबुद्धीच्या विस्मरणाकरता नाम. ऐकूया. आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय. परमेश्वराचा अंश प्राणी मात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्य प्राण्याच्याच ठिकाणी आहे. पण त्याची अधोगती कशी होत जाते पहा. जीव मुळात परमेश्वर स्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो मी तो म्हणजेच परमेश्वर आहे, इथपासून घसरत तो म्हणतो मी त्याचा आहे, आणि अखेर त्याचा माझा काही संबंध नाही, इथपर्यंत तो खाली येतो. आता याला कारण देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी अशी आपली पक्की भावना होते. पण असं असलं ना तरी मनुष्य अजाणता का होईना पण खरं आहे ते ओळखण्यासारखेच बोलतो. जसं एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, आमचे स्नेही गेले. याचाच अर्थ समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणाऱ्या चैतन्याला, ईश्वरी अंशाला तो खऱ्या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना पण खरं तेच त्याच्या तोंडातून बाहेर पडतं. आणि असं असलं तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही ना, आणि आपण म्हणजे देहच असं समजून तो वागत असतो. आणि याला कारण ज्याचा खरा मी आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली. आता याला उपाय हाच की ज्या मार्गाने मी खाली घसरतो आहे त्याच मार्गाने उलट वर जाणं. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आता मी जो देहरूप बनलो आहे तो मी त्याचा परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणं. याच्या जाणीवेची परमावस्था म्हणजेच मी तोच आहे ही भावना होणं. आता हे कसं साधावं, तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली त्याचं स्मरण करणं. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचं नाव. म्हणजे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण हे कळेल आणि स्वतःची ओळख होईल. खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे बरं, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडवण्यासाठी कोणती दोरी आधी ओढायची ते कळलं पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते की नाही. तसंच परमार्थच आहे. मी कोण हे जाणलं पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळतं. दोघांचं स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण देहातीत व्हायला. म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरूप व्हावं लागतं, त्याखेरीज जाणणंच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मा स्वरूप व्हायला. यालाच साधू होऊन साधूस ओळखावे, शिवो भूत्वा शिवम भव्यजेत असं म्हणतात. नामस्मरणाची चांगली धुंदी आल्या वाचून मी पण जात नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.